नमस्कार, मी प्रियंका ब्युटी टिप्समध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा मेकअप मी कसा केला, कशा पद्धतीने केला आणि त्याचबरोबर काही टिप्ससुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. जर तुम्ही नवीन मेकअप करायला शिकत असाल किंवा मग शिकायला चालू केलं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. छोट्या-छोट्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मेकअपची सगळ्यात पहिली स्टेप असते ती म्हणजे मॉइश्चरायझर. आता तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही मॉइश्चरायझर वापरू शकता. मी इथं निव्हियाचं सॉफ्ट मॉइश्चरायझर वापरते. डेली पण मी हेच वापरते आणि मेकअप करण्याच्या वेळेस पण हेच वापरते. तुमच्याकडे म्हणजे तुमच्या स्किन टाइपप्रमाणे तुम्ही चॉईस करू शकता. मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरायचं नाही. जर तुम्ही मॉइश्चरायझर लावायला विसरले, तर तुमची स्किन एकदम ड्राय होईल आणि तुमचा मेकअप जास्त वेळ अजिबात टिकणार नाही. त्यामुळे तुम्हाला मॉइश्चरायझर हे लावायचंच आहे. तुमच्या गळ्याला सुद्धा लावून घ्यायचंय. आता मॉइश्चरायझरला कमीत कमी 2 मिनिटं तरी आपल्या स्किनवरती थोडंसं ॲब्झॉर्ब होऊन द्यायचं. त्यानंतर आपण पुढचा मेकअप स्टार्ट करणार आहे. आता मेकअपची दुसरी स्टेप आहे ती म्हणजे सनस्क्रीन. पण आता मी बाहेर जाणार नाहीये त्यामुळे मी ते स्किप करणार आहे. जर तुम्हाला मेकअप करून बाहेर जायचं असेल तर म्हणजे दिवसा असेल किंवा ऊन असेल बाहेर किंवा नसेल, पण तुम्हाला सनस्क्रीन लावायचंच आहे. मी बाहेर जाणार नाहीये त्यामुळे मी स्किप करते. आता त्यानंतर मी डायरेक्ट येणार आहे प्रायमरवरती. आता प्रायमर इथे माझ्याकडे Lakmeचं प्रायमर आहे. हे मी प्रायमर वापरते. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. पण प्रायमर सुद्धा अजिबात स्किप करायचं नाही. कारण काय होतं, प्रायमरने आपले जे स्किनचे ओपन पोर्स असतात ते क्लोज होतात आणि तुमची म्हणजे स्किन खूप सॉफ्ट होते. तुमचा मेकअप पण याच्यामुळे जास्त वेळ टिकून राहतो. त्यामुळे तुम्हाला प्रायमर लावायचंच आहे. डायरेक्ट फेसवरती फाउंडेशन अजिबात अप्लाय करायचं नाही. त्यानंतर आहे करेक्टर. आता इथे माझ्याकडे हे करेक्टर आहे. हे कशासाठी वापरायचं? जर तुमच्या आता पिंपल्सच्या इथं डाग आहे, तर तो हाईड करायचा असेल तुम्हाला, तर हे नक्की वापरा. जर तुम्ही हे नाही वापरलं, तर तुमचे पिंपल्सचे डाग हे तसेच दिसणार किंवा तुम्हाला डार्क सर्कल असतील. बऱ्याच जणांना नाकाच्या साईडला पण काळा असतं किंवा ओठांच्या साईडला काळा भाग असतो. अशा वेळेस करेक्टर वापरायचं. काय करायचं? असं पिंपल्सच्या वरती थोडंसं याला ब्रश तर आहेच, थोडंसं आपल्याला लावून ना त्याला असं ब्लेंड करायचंय. त्यानंतर तुम्हाला डार्क सर्कल असतील तर तुम्ही डोळ्यांच्या खाली पण लावू शकता. थोडंसं ओठांच्या साईडने पण लावा. आणि तुम्ही हाताच्या मदतीने पण याला ब्लेंड करू शकता, ब्युटी ब्लेंडरने पण करू शकता किंवा मग तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशने केलं तरी चालेल. आता तुम्ही पाहू शकता इकडचे थोडंसं डार्क सर्कल दिसतायत, पण इकडचे पूर्णपणे हाईड झाले. आता त्यानंतर मी वापरणार आहे, इथे माझ्याकडे फॉरेव्हर 52चं हे फाउंडेशन आहे. याचा शेड आहे 015. तुमच्या स्किन टाइप प्रमाणे किंवा तुमचा स्किन टोन कसा आहे, तसंच तुम्हाला फाउंडेशन घ्यायचं आहे. अजिबात दुसऱ्या शेडचं घ्यायचं नाही. कारण जर तुम्ही दुसऱ्या शेडचं फाउंडेशन वापरलं, तर तुमची स्किन वेगळी आणि तुमचा मेकअप वेगळा असं वाटतं. त्यामुळे तुमच्या स्किन टोन प्रमाणेच तुम्ही फाउंडेशन घ्या. फाउंडेशन घेताना प्रत्येक वेळेस जर तुम्ही पहिल्यांदा फाउंडेशन घेत असाल तर ऑनलाईन अजिबात घेऊ नका. तुम्ही शॉपवरती जाऊन चेक करून फाउंडेशन घ्या. कारण जर तुम्ही ऑनलाईन घेतलं तर ते अजिबात मॅच होत नाही आणि तुमचा मेकअप वेगळा आणि स्किन वेगळी असं वाटतं. त्यामुळे अजिबात वेगळा शेड घ्यायचा नाही. आता नेहमी फाउंडेशन लावताना बरेच जण काय करतात, फक्त चेहऱ्यावरती फाउंडेशन लावतात. अजिबात असं गळ्यावरती फाउंडेशन लावत नाही. मग काय होतं, ही स्किन वेगळी आणि ही स्किन वेगळी असं वाटतं. त्यामुळे गळ्याला लावायला पण अजिबात विसरायचं नाही. आता तुम्ही डॉट डॉट करून पण लावू शकता किंवा मग डायरेक्ट ब्युटी ब्लेंडरवरती घेऊन पण लावू शकता. पण मला हे ईझी वाटतं आणि सगळीकडे फाउंडेशन लागलं जातं.
त्यामुळे मी डॉट डॉट करून लावते. आता आपल्याकडे असा ब्युटी ब्लेंडर असणं खूप गरजेचं आहे, कारण जर तुम्ही हाताने ब्लेंड केलं तर ते व्यवस्थित ब्लेंड होत नाही. त्यामुळे एक छान ब्युटी ब्लेंडर चांगल्या क्वालिटीचा तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि ब्लेंडिंग जेवढी तुम्ही जास्त वेळ करणार तेवढं तुमचं फाउंडेशन चांगलं व्यवस्थित स्किनमध्ये सेट होणार. आणि ब्लेंडिंग जेवढी चांगली होईल तेवढा मेकअप पण छान दिसतो. त्यामुळे ब्लेंडिंगला थोडासा वेळ द्या. फाउंडेशन लावताना बऱ्याच जणांचं काय होतं, हा जो भाग असतो ना तो पूर्णपणे तसाच राहतो, तर ते अजिबात छान वाटत नाही. कारण तुम्ही जेव्हा असं वरती बघता किंवा खाली वागता त्यावेळेस तुमचं हे पूर्णपणे स्किन वेगळी वाटते. त्यामुळे बराच लक्षात ठेवून या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. जसं की कान कान पण बऱ्याच वेळेस राहतात. आता फाउंडेशन नंतर आपल्याला कन्सिलर वापरायचंय. मी तर स्विस ब्युटीचं हे कन्सिलर वापरणार आहे. आणि फाउंडेशन पेक्षा एक टोन डार्क तुम्हाला कन्सिलर वापरायचे, कारण कन्सिलर हे तुमच्या स्किनला हायलाइट सुद्धा करतं आणि डार्क सर्कल सुद्धा हाईड करतं. आता कन्सिलरला पण सेट करताना बरेच जण काय करतात, पूर्ण चेहऱ्यावरती कन्सिलर सेट करतात, म्हणजे ब्लेंड करतात. तसं नाही करायचं. तुम्ही डोळ्यांना लावले तर डोळ्याच्या साईडनेच ते ब्लेंड करायचं, नाकाच्या साईडने लावले तर ते तेवढ्याच भागात ब्लेंड करायचं, इकडे लावलं तर ते एवढ्याच भागात ब्लेंड करायचं. पूर्ण चेहऱ्यावरती अजिबात ते ब्लेंड करायचं नाही. तुम्ही पाहू शकता पूर्ण स्किन वरती ते छान ब्लेंड झालंय, म्हणजे इक्वल दिसतंय सगळं, असं डॉट डॉट वगैरे कुठं दिसत नाही. बऱ्याच जणांचं काय होतं, व्यवस्थित ब्लेंड होत नाही आणि ते आपण लावलेलं जसंच्या तसं दिसतं. त्यामुळे ब्लेंडिंगला थोडासा वेळ द्या आणि पूर्ण छान ब्लेंडिंग करा. त्यानंतरच तुमचा मेकअप व्यवस्थित सेट होणार आहे. तुम्ही पाहू शकता. कन्सिलर नंतर आपल्याला वापरायची कॉम्पॅक्ट. आता मी इथे लॅक्मीची कॉम्पॅक्ट वापरते. बरेच जण लूज पावडर पण वापरतात, पण लूज पावडर ही फक्त मेकअपला सेट करण्यासाठी वापरली जाते. जर तुम्हाला फक्त मेकअपला सेट करायचं असेल तर तुम्ही लूज पावडर वापरा, पण जर तुम्हाला कव्हरेज पाहिजे असेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरच वापरा. तर मी इथे कॉम्पॅक्ट ब्रशने लावते. जर तुमच्याकडे तुम्हाला स्पंजने लावायचं असेल तर त्याने सुद्धा लावू शकता, किंवा ब्रशने लावायचं असेल तर ब्रशने सुद्धा लावू शकता. जास्त पण कॉम्पॅक्ट पावडर लावायची नाही. जर तुम्ही जास्त कॉम्पॅक्ट पावडर लावली तर तुमचा मेकअप पूर्ण असा केकी केकी आणि फाटल्यासारखा दिसतो. त्यामुळे सगळं तुम्हाला व्यवस्थित आणि क्वांटिटीमध्येच लावायचे. जेवढं तुम्हाला गरजेचं आहे तेवढंच लावा. जर तुम्ही जास्त लावलं तर तो खूप हेवी मेकअप आणि तो व्यवस्थित दिसत नाही. आता त्यानंतर कॉम्पॅक्ट नंतर आपल्याला कॉन्टोरिंग करायची. पण जर तुमचा आता चेहरा खूप मोठा असेल, नाक मोठं असेल तर तुम्हाला कॉन्टोरिंग करावं लागेल. आता इथे माझ्याकडे कॉन्टोरिंगचं पॅलेट आहे, वेट अँड वाईल्डचं आहे. तुमच्याकडे जे आहे ते सुद्धा घेऊ शकता, किंवा मग जर तुम्हाला याचा खर्च बचत करायची असेल तर ब्राऊन कलरचा जो आय शॅडो असतो तो घ्या आणि हे असं करून तुम्हाला तुमचे गाल स्लिम करायचे. तुम्ही पाहू शकता इकडचा गाल आणि इकडचा गाल याच्यामध्ये किती फरक आहे. प्रोडक्ट घ्यायचं, असं टॅप करायचं आणि त्यानंतरच लावायचं. जर तुम्ही डायरेक्ट घेऊन लावलं तर ते तुमचं खूप पॅची पॅची दिसणार. आता कॉन्टोरिंग नंतर आपण आय शॅडो आय मेकअप करणार आहे. आय मेकअप साठी इकडे माझ्याकडे किस प्रिटीचं हे आय शॅडो पॅलेट आहे. आता जर तुम्हाला म्हणजे तुम्ही जो ड्रेस घातलाय त्या कलरचं आय मेकअप करायचं असेल तर तसाही करू शकता, न्यूड सुद्धा करू शकता, जशी तुमची आवड आहे तसं करू शकता. आता मी हा ऑरेंज मध्ये थोडासा ड्रेस घातलाय त्यामुळे मी थोडासा न्यूड आय मेकअप करणार आहे. आता त्यासाठी, आणि जर तुम्हाला आय मेकअप येतच नसेल तर तुम्ही सगळ्यात अगोदर डार्क कलर अजिबात घ्यायचा नाही, सगळ्यात फेंट कलर घ्यायचा. आता हा कलर तुम्ही पाहू शकता सगळ्यात फेंट आहे, म्हणजे फेंट कलर पासून तुम्हाला डार्क कलर कडे म्हणजे आय शॅडो कडे जायचंय. आता मी हा कलर घेते आणि माझ्या पूर्ण डोळ्यांवरती हा अप्लाय करून घेणार आहे.
आय मेकअप करताना नेहमी आय शॅडो घ्यायचा, थोडासा टॅप करायचा, जेणेकरून त्याचं एक्स्ट्रा प्रोडक्ट आहे ते निघून जाईल आणि त्यानंतर तुमच्या डोळ्यांवरती ते अप्लाय करायचे. आता ही जी लाईन आहे तुमची ॲब्रोची आणि ही याच्या खाली तुमचा आय शॅडो आला नाही पाहिजे, तर तुमचा तो आय मेकअप छान वाटतो. नाहीतर या लाईनच्या खाली जर तुमचा आय मेकअप आला तर ते अजिबात छान वाटणार नाही. आणि जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही इकडे टेप सुद्धा लावू शकता. आता यानंतर माझा थोडासा हा ऑरेंज मध्ये थोडासा शेड आहे तो मी घेणार आहे. आता तुम्ही पाहू शकता हा आय मेकअप किती छान ब्लेंड झालाय व्यवस्थित. आता याच्यानंतर इकडे माझ्याकडे थोडासा गोल्डन शिमर शेड आहे, तर थोडासा मी माझ्या बोटांवरती घेणार आणि एकदम नॉर्मल थोडस. आता तुम्ही पाहू शकता मी ना खूप जास्त त्याला स्मच नाही केलं, एकदम थोडंसं ब्रॉड केले आणि ते किती छान व्यवस्थित लागले. तुम्ही पाहू शकता आयलाइनर लावल्यानंतर आपले डोळे किती मोठे वाटतात, पण ते व्यवस्थित लावणं पण तेवढंच गरजेचं आहे. किंवा मग एका साईडने खाली वरी असं लागलं ना तर ते अजिबात छान नाही वाटत. आणि जर तुम्हाला लिक्विड आयलाइनर वापरता येत नसेल ना, तर जेल आयलाइनर अगोदर लावायला शिका, कारण लिक्विड आयलाइनर इकडे तिकडे लागलं जातं. किंवा मग डोळे जरी असं वरती बघितलं तरी ते वरती आय मेकअप तुमचा पूर्ण खराब होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही बिगनर असाल तर जेल आयलाइनर ना पासून स्टार्ट करा लावायला, कारण एकदा सवय याने झाली की ते आपोआप यायला लागतं. इकडे पण लावून घेऊ. तर हे स्विस ब्युटीचं जेल आयलाइनर सुद्धा आहे आणि आयब्रो सुद्धा फिल करू शकतो. तर इकडे हे ब्लॅक आहे, तुम्हाला जर ब्राऊन पाहिजे असेल तर ब्राऊनचा सुद्धा ऑप्शन आहे. आता याच्यामध्येच आपण लगेच आयब्रो पण फिल करून घेऊ. आता जर तुम्हाला एकदम नॅचरल आयब्रो पाहिजे असतील तर तुम्ही ब्राऊन पेन्सिल वापरू शकता, आणि जर तुम्हाला थोडेसे डार्क आवडत असतील आयब्रो तर तुम्ही ब्लॅक सुद्धा वापरू शकता. बरेच जण काय करतात, खूप जास्त डार्क करतात, त्यामुळे ना ते खूप आर्टिफिशियल वाटतात. आणि कधी पण ॲब्रो फिल केल्यानंतर ना हा जो ब्रश आहे ना तो नक्की यूज करा, कारण ना याने जिथे तुमचे एक्स्ट्रा प्रोडक्ट लागले ना ते सुद्धा निघून जातात. आता तुम्ही बघू शकता ही ॲब्रो कशी दिसते आणि ही कशी दिसते. त्यामुळं फील व्यवस्थित केलं ना तर तुमचा आय मेकअप खूप छान दिसतो. आता यानंतर आपण वापरणार आहे काजळ. काजळ इकडे माझ्याकडे मायग्लॅमचं काजळ आहे, तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकता. आणि काजळ लावायचं असेल ना तर तुम्हाला तर नेहमी ना डार्क काजळ लावा. डार्क काजळ लावलं ना तर ते खूप छान वाटतं, डोळे तुमचे खूप उठून दिसतात. तर काजळ लावल्यानंतर आपण हा मेबिलिनचा मस्करा आहे, वॉटरप्रूफ आहे, हा मला खूप आवडतो. मी अजिबात म्हणजे ना दुसरा मस्करा हा माझी दुसरी बॉटल असेल, कारण माझा एवढा फेवरेट आहे. जरी तुम्ही तोंड बरेच मस्करा असे होते माझ्याकडे की जे लावले आणि आपण जर तोंड धुतलं ना तर ते पूर्णपणे डोळ्यांना काळं करायचे. पण हा मस्करा अजिबात तसा नाहीये, पूर्ण वॉटरप्रूफ आहे. तुमचे डोळे अजिबात याने काळे होत नाहीत. तुम्ही आयलॅशेसची गरजच पडणार नाही जर तुम्ही व्यवस्थित मस्करा लावलात तर. आता इकडे मी घेतला वेट अँड वाईल्डचा हा ब्लश.
हा ना अजिबात असा डार्क वाटत नाही, एकदम नॅचरल वाटतं. आता तुम्ही बघू शकता, थोडासा घ्यायचा, थोडासा हातावरती टॅप करायचा. कारण ज्यावेळेस तुम्ही फक्त लगेच प्रॉडक्ट घेता आणि जर लावायला लागतं ना ब्लश, त्यावेळेस असं खूप पॅची वाटतो. त्यामुळे ना कधी पण थोडंसं प्रॉडक्ट घ्यायचं, हातावरती थोडंसं असं टॅप करायचं आणि त्यानंतर स्माइल करून लावायचं. तुम्ही पाहू शकता अजिबात एक्स्ट्रा म्हणजे असं डार्क असं काही वाटत नाही, एकदम नॅचरल कलर वाटतो हा. हे माझ्याकडे हायलायटरचं पॅलेट आहे, त्याच्यामधला मी हा शेड घेते आणि हायलायटर लावताना पण बरेच जण काय करतात, इकडे हायलायटर लावतात. इकडे न लावता हे जे तुमचं हाड आहे ना, त्याच्यावरती तुम्हाला हायलायटर लावायचे कधी पण. इकडे पण लावू शकता, कारण याने काय होतं तुमचे आयब्रो जे आहेत ना ते उठून दिसतात. हाय पॉइंट वरती पण लावायचं, जसं की कपाळावरती, नाकावरती, थोडस इथे सुद्धा. त्यानंतर आपण लावणारे लिपस्टिक. ज्यावेळेस तुमचा आय मेकअप हेवी असतो त्यावेळेस लिपस्टिक एकदम नॅचरल कलर ठेवा, न्यूड कलर ठेवा. आणि ज्यावेळेस तुमचा आय मेकअप एकदम सिंपल असेल त्यावेळेस एकदम डार्क कलर ठेवायचा, जसं की डार्क ब्राऊन असेल, डार्क रेड असेल किंवा इतर कुठलाही. आता इकडे माझ्याकडे हा एक न्यूड कलर आहे, ही मेबिलिनचीच लिपस्टिक आहे. आणि इकडे माझ्याकडे हे लिप लायनर आहे. लिप लायनरचा नक्की वापर करा. जेव्हा तुम्ही लिप लायनर लावताना त्याचा वापर करता त्यावेळेस तुमची लिपस्टिक खूप छान उठून दिसते, अजिबात पसरत नाही किंवा मग इकडे तिकडे लागत नाही ज्यावेळेस तुम्ही लिप लायनरचा वापर करता. आणि ज्यावेळेस तुम्ही लिप लायनर चा वापर करत नाही त्यावेळेस ना लिपस्टिक इकडे तिकडे लागण्याची पण भीती असते. त्यामुळे आता आपण हा माझा थोडासा पिंकिश कलर एकदम मॅच नाही होते याला, पण होऊन जाईल सूट ते मिक्स केल्यानंतर. अगोदर अशी बॉर्डर काढून घ्यायची, जसं की त्यानंतर लिपस्टिक घ्या. आता तुम्हाला याने लावता येत असेल तर तुम्ही याने सुद्धा लावू शकता किंवा मग ब्रश, लिपस्टिकचा जो ब्रश असतो त्याने सुद्धा लावू शकता. आता मी काय करणार याने फक्त एकदा असं फिरवणार आहे. माझ्याकडे हा लिपस्टिकचा ब्रश आहे. आता लिप लायनर लावण्याचा फायदा सांगते मी तुम्हाला. तुम्ही पाहू शकता एकदम छान फिनिशिंग आली. हे कशाने आले? तुमच्या लिप लायनर त्यामुळे आली. जर तुम्ही लिप लायनर वापरलं नाही तर एवढी छान फिनिशिंग लिपस्टिकची अजिबात येत नाही. तुम्ही पाहू शकता अजिबात इकडे तिकडे गेलेली नाहीये. आता तुम्हाला जर मेकअप जास्त वेळ टिकवायचा असेल तर मेकअप सेटिंग स्प्रे नक्की वापरा, कारण त्याने तुमचा मेकअप खूप जास्त वेळ टिकेल. मला इथे मी फक्त तुम्हाला मेकअप करून दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवलाय, त्यामुळे मी सेटिंग स्प्रे नाही वापरणार. ड्रेस किंवा साडी जे काही घालणार असाल त्याच्यावरती मॅचिंग ज्वेलरी घाला आणि तुम्हाला जशी हेअरस्टाईल पाहिजे तशी तुम्ही करू शकता. जसं की जसं की मला मोकळे केस आवडतात त्यामुळे मी मोकळेच ठेवलेले आहेत. आणि हा आपला छोटासा व्हिडिओ होता. जर तुम्हाला हा मेकअप ट्युटोरियल आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.